जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा जैन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नाचणीचे ढोकळा। त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे। हे 100 ग्रॅम नाचणीचं पीठ आहे, ह्याला घालून घेऊया बाउल मध्ये। हे 50 ग्रॅम बेसनचं पीठ आहे, ह्याला पण घालून घेऊया। जेवढं नाचणीचं पीठ घ्याल त्याचं निम्मं बेसनचं पीठ घ्यायचंय। 1 चमचा बडीशोप, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग, 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि याला मिक्स करायचंय। हळूहळू थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय। हे व्यवस्थित हलवायचे, गाठी व्हायला नको याच्यात। 1 छोटा चमचा सोडा, त्याच्यावरच लिंबू पिळायचंय, 1 लिंबू। हे एकसर हलवून घ्या। मिश्रण त्याच्यात वतून घेतलेलं आहे, ह्याच्या खाली तेल पण लावलेलं आहे। ह्याला कढईमध्ये ठेवायचं, खाली पाणी ठेवून। ह्याच्यात एक ताट झाकून घेऊ शकता तुम्ही, आम्ही तवा झाकतो। हे 15 मिनिटं असंच ठेवायचे। 15 मिनिटं झालेले आहेत। आपण चाकू घालून चेक करूया। चाकूला जर चिकटलं नाही तर झालेलं आहे, चिकटलं तर नाही झालेलं आहे। हे थंड होईपर्यंत आपण फोडणी टाकून घेऊया। एका छोट्या कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे। पहिला जिरी मोहरी घालायची, मिरच्या मधून कापून घेतलेल्या आहेत, ह्याला आता घालून घेऊया। 2-3 चमचे पाणी घालून घेऊया, थोडीशी साखर, थोडीशी मीठ। हे थंड झालेलं आहे, आता आपण ह्याला कट करून घेऊया। हे कापून घेतलेलं आहे, आता ह्याच्यावर आपण फोडणी टाकूया। ह्याच्यावर कोथिंबीर पसरून घ्यायची आहे, थोडंसं किसलेलं खोबरं। आता आपण हे काढून घेऊया। हे झालं आपले नाचणीचे ढोकळे तयार। हे बघा किती सॉफ्ट झालेले आहे। ह्याच्यात आपण आता चीज घालून पण बघणार आहोत। हे पहा, हा झाला चीज ढोकळा। मी एक खाऊन बघतो। यम्मी, किती छान झालंय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र।